नमस्कार मित्रांनो, संध्याकाळच्या या वातावरणात मी सध्या आलेलो आहे घनसावंगी तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी. अत्यंत रमणीय सुंदर असं हे वातावरण. सायंकाळी सूर्यास्ताचा पश्चिमेकडे झुकलेला सूर्य, शेत शिवार आणि गोरक्षनाथांचं हे भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी सायंकाळी अत्यंत प्रसन्न असं वाटत आहे. या ठिकाणी ही जी टेकडी आहे इथं झाडे खूप कमी आहेत. जर ही टेकडी हा डोंगर हिरवागार झाला, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली तर आसपास असणाऱ्या गावांना आणि एकंदरीत टेकडीचं सुद्धा सौंदर्य वाढेल आणि खूप सुंदर असा हा परिसर होईल. दरवर्षी झाडे लावली जातात परंतु निगा राखली जात नाही किंवा नागरिकांचा, गावकऱ्यांचा जर सहभाग लाभला तर निश्चितपणे लागलेली झाडे जगतील आणि ओसाड कमी झाडं असलेला हा परिसर झाडांनी, वृक्षांनी, वेलीनं बहरदार होईल. या ठिकाणी दररोज शेकडो हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात. मच्छिंद्रनाथ चिंचोली हे मच्छिंद्रनाथांचं या ठिकाणी प्राचीन असं मंदिर आहे आणि तिथूनच एक 5-6 किलोमीटरवरती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथगड आहे. तर ही टेकडी अत्यंत प्राचीन आणि आध्यात्मिक, धार्मिक आणि सगळ्यांच्या आस्थेचं केंद्र असणारी ही गोरक्षनाथ टेकडी. झाडे आहेत पण खूप दुर्मिळ, खूप कमी आहेत. अधिकची जर झाडे लावली तर हा परिसर सुशोभित होईल. नेहमीच धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होतं आहे. इथून देवी दहेगावचा समृद्धी कारखाना आणि तलाव आपण पाहू शकता. यंदा पाऊस झाल्यामुळे तळ्यामध्ये पाणी मुबलक प्रमाणात दिसत आहे. पण जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भयानक अवस्था असते. त्यामुळे आपण पाहू शकतो की झाडे खूप कमी आहेत, विरळ आहेत. तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली तरच आपण येणाऱ्या उन्हाळ्याचा, येणाऱ्या संकटाचा, पाणी टंचाईचा सामना करू शकू. धन्यवाद.